एकनाथ शिंदेचे लोक बाळासाहेबांचा फोटो वापरतात. जर बाळासाहेब जर आता हयात असते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना मातोश्रीच्या बाहेर चापकाने फोडला असतं. आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे. तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देताय. जो गद्दार असतो त्या गद्दाराला भर चौकामध्ये उघडं करून 100 फटके मारले जातात पार्श्वभागावर गद्दाराला. दिशा सालियन के मामले में उनके फादर ने कहा है कि आदित्य ठाकरे का नार्को टेस्ट हो। देखिए बात ऐसी है कि पोस्टमार्टम का रिपोर्ट कल आया है, वो हमारा नहीं है. तो अब ये उनके पिताजी फादर ये ऐसा क्यों कर रहे हैं उनको मालूम. हमारे लिए ये मामला बंद हो गया है. राजनीति चल रही है. अपनी बेटी की मौत की राजनीति मत करिए. जो सच है वो सच ही सामने आने दो. जो आया है पहले पोस्टमार्टम रिपोर्ट है या और जो बातें सामने आई है उससे साफ होता है क्या हो गया है. और अभी आपको पकड़कर कुछ राजनीतिक लोग क्या करना चाहते हैं. सर, दिशा सालियन डिप्रेशन में थी, इस तरह की भी एक रिपोर्ट आई है. मुझे मालूम नहीं. देखिए जो बात हमें मालूम नहीं, मुझे मालूम नहीं उनका फैमिली में क्या प्रॉब्लम था क्या नहीं, फाइनेंशियल प्रॉब्लम था या और क्या प्रॉब्लम था, ये उनकी पर्सनल प्रॉब्लम है. उसके बारे में बात करना ठीक नहीं है. तर दिशा सालियन प्रकरणात क्लोजर रिपोर्ट बाळवणी पोलिसांनी दिला होता. दिशा सालियन कुठे डिप्रेशनमध्ये होती, त्यांच्या वडिलांचा अफेअर होता, त्यांना आर्थिक चणचण होत होती. बघा हा दिशा सालियन हा जे काही तुम्ही म्हणताय त्यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण होती, त्या मुलीला डिप्रेशन होतं, हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न आहे. त्याच्यावरती आम्हाला राजकारण करायचं नाही. जे आता 5 वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतात ते त्यांना लखलावं. पोस्टमार्टम रिपोर्ट कालच आलेला आहे, काही दिवसापूर्वी आलाय, पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला, इतर काही गोष्टी येत आहेत आणि आम्ही समर्थ आहोत ना. आम्ही समर्थ आहोत. आदित्य ठाकरे समर्थ आहेत, उद्धव ठाकरे समर्थ आहेत, आम्ही सगळे समर्थ आहोत. अशा घाणेरड्या विषयाचं राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात. हा आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आहोत असे म्हणतात. त्याला लाजा वाटला पाहिजे करताना. अशी कृत्य करताना, अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करताना त्यांना लाज वाटली पाहिजे. वरून सर काल मनसेने गुढीपाडव्याच्या एकूणच येणाऱ्या सभेचा एक बॅनर सगळीकडे लावलेला आहे. त्याच्यावर बाळासाहेबांचा आणि प्रबोधन ठाकरे यांचा फोटो लावलेला आहे. बाळासाहेबांनी सांगितलं त्यावेळी देखील माझा फोटो तुम्ही वापरू नका. त्यावेळेला नक्कीच बाळासाहेब ठाकरेंनी एक पत्र म्हणजे एक जाहीर निवेदन केलं होतं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे जीवित होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये गेलं, आपल्याला माहित असेल. आणि राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरण्यावरती कोणी आक्षेप घेऊ शकतो. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता वावल्यावर राष्ट्रपुरुषांचा फोटो, तो राष्ट्रपुरुष हा एका व्यक्तीचा, एका कुटुंबाचे होत नाही. आणि याचा फायदा जर कोणी घेत असेल तर त्याने घ्यावा. आता एकनाथ शिंदेचे लोक बाळासाहेबांचा फोटो वापरतात. जर बाळासाहेब जर आता हयात असते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना मातोश्रीच्या बाहेर चापकाने फोडला असतं. हा हे म्हणतात ना की त्यांचे लोक म्हणतात ना, कुणाला कामराला टायर मध्ये घालून मारला पाहिजे. कोण म्हटलं मला माहित नाही. म्हणाले त्यांचं असं म्हणणं की थर्ड डिग्रीचा वापर द्या ना. थर्ड डिग्री खरं म्हणजे आम्ही संयमानं चांगली गोष्ट आहे. वरिष्ठांच्या सूचनेमुळे कुणाल कामराला महाराष्ट्रात कसं आणायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे. पाहू ना, तोपर्यंत सत्ता राहते नाही राहत कोणाची काय, हे सगळे सत्तेचे मस्त आहेत. या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जर कोणी तुम्हाला दुखवणारं वक्तव्य केलं असेल त्यासाठी कायदा आहे, त्यासाठी कोर्ट आहे. आता आमच्यावरती सुद्धा अनेकांनी डिफॉर्मेशन केसेस टाकलेल्या आहेत ना, आणि आम्ही कोर्टात जातो की आमच्यावरती मानहानिकारक काही वक्तव्याबद्दल, लिखाणाबद्दल आमच्यावरती गुन्हे दाखल असतात. संपादक म्हणून, देते म्हणून आम्ही जातो. आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे. तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देताय.
तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देताय. मग तसं असेल तर इस्लामी कायद्यानुसार गद्दारांना कोणती शिक्षा देतात माहिती आहे का? हे तुम्ही अफगाणिस्तान आणि इराणमध्ये जाऊन बघा. जो गद्दार असतो त्या गद्दाराला भर चौकामध्ये उघडं करून 100 फटके मारले जातात पार्श्वभागावर. गद्दाराला ही शिक्षा आहे. जर तुम्ही कुणाल कामराला त्या पद्धतीनं शिक्षा देणार असाल तालिबानी पद्धतीनं, तर तालिबानी म्हणजे इस्लामी पद्धतीनं गद्दाराची शिक्षा ही या पद्धतीची 100 फटके आणि मग फासावर लटकवायचं. मान्य आहे? मंत्र्यांना वगैरे तुमच्या मान्य असेल तर सांगा, प्रस्ताव आणू आपण तसा एखादा. मग सुरुवात करू तुमच्या मंत्र्यांपासून.